ओके, मी आता आलो आहे माझे इथून. हे आहे ॲडव्होकेट संजीव सरदेसाई, तिथून वरती. आणि ही आहे एंट्री. तर आतमध्ये जातो, त्याच्याशी बोलतो, नंतर तुम्हाला भेटतो. तुम्हाला हेल्मेट त्याला सुद्धा सिंगल त्याचा एकच मॉडेल येतो R2R. हे वेगाचे आहेत, त्याला डबल वायझर, स्टील बर्ड. डबल वायझरमुळे त्याची वेट जास्त आहे. हे एक्झॉस्ट वगैरे आहेत. SMKची पण होते. हे चेन क्लीनर, चेन लूप. हे मोबाईल होल्डर. खूप व्हरायटी आहे त्यांच्याजवळ. हा मॉडेल त्यांचा R2R बरोबर कंपेअर केला जातो. त्यांचा 15,000 BSGचं पण जॅकेट आहे. व्हरायटी खूप आहेत. खाली एक आहे यांचं शॉप. बजेट फ्रेंडली प्लस इट इज TT Revo. TT Revo इज ट्रॅक ओरिएंटेड. स्टील बर्ड वेगा. KX1 स्टर. 57,000. लो बजेट आणि हाय बजेट दोन्हीमध्ये यांच्याजवळ मिळतील. आता यांच्याजवळ गिराईक चालू आहे, आपण नंतर बोलूया. दादा आता गेला आहे माझ्या साईजचा आणायला. आला की तुम्हाला दाखवीन. यांच्याजवळ हे बघा हँड ग्लोव्स पण आहेत. ऑलमोस्ट सगळंच आहे, ऑलमोस्ट सगळंच आहे. मी जे घ्यायला आलो आहे ते डायरेक्ट तुम्हाला दाखवतोच. आता नाही दाखवत, जेव्हा येईल माझ्या साईजचा तेव्हा दाखवतो. तुम्ही हेल्मेट ट्राय करा, इकडे तुम्ही बघू शकता. ह्या दादा ह्याच्याजवळ ह्याचं शॉप आहे ते. हे आपलं जे घ्यायला आलो मी ट्राय करतो आणि सांगतो. ओके, निघालो मी तिथून. आता जाणार घरी. पण इकडे येऊन ना एवढं मन प्रसन्न होतं ना, एक नंबर. आणि तो दादा पण आहे ना, एकदम जॉली माणूस आहे, बेस्ट माणूस आहे. म्हणजे काय सांगू तेवढं कमी आहे. मी याच्या आधी 4-5 दिवसाआधी मी आलेलो इकडे, तेव्हा जस्ट चेक करायला आलेलो. तेव्हा त्याने मला जॅकेट दिलं, घालून बघायला सांगितलं, सजेशन दिलं. त्यानंतर मी घेतलं ते. आणि जरा 2 मिनटं थांबा, एक ग्लास खालाय तर श्वास घेता येतं, जमत नाही आहे. हो हां, तर त्याच्या आधी 2 वर्षापूर्वी मी याच्याजवळ आलेलो हेल्मेट घ्यायला. सो तेव्हा पण त्याने लो ते हायपर्यंत मला हेल्मेट दाखवली. घ्यायचं तर मी त्याला बजेट पण सांगितलेलं, पण त्याने तरी पण मला म्हणजे जे एक्झॉर वगैरे आहेत 5,000 5,500चे आहेत, ती पण दाखवली. तो बोलला ट्राय कर, असं काय नाही की बाबा तुला घ्यायचं आहे, तुला ट्राय करायचं आहे ट्राय कर. म्हणजे माणूस असं, एखादा शॉपवाला काय बघतो की चल घेणार आहे कमी किमतीचा, मग याला हे का दाखवू. पण हा तसा नाही, हा तू ट्राय कर, तुला कोणतं आवडतं ते घे, त्याबद्दल काय नाही. आणि ह्याच्याशी बोलून ना असं वाटतं की तू बाबा एक नाही, चल आपला फ्रेंडच आहे, आपल्यासाठी चांगलंच सांगतोय, कलिगच आहे आपलं. म्हणून मी लास्ट टाईम हेल्मेट घेतलेलं, पुन्हा इकडे आलो तर म्हटलं की बघूया चेक करूया आहे काय जॅकेट. नाही तर ऑनलाईनच मी ऑर्डर करणार असतो, पण ऑनलाईन मला साईजमध्ये डिफरंट आहे, म्हणून मी ऑन शॉप घेतलं. तेव्हा पण ह्याच्याजवळ 2 प्रकारचेच होते, एक क्रूज 2 आणि हे निंबस. पण त्याने मला सजेशन दिलं की निंबसच घे, 1 टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, पुन्हा कधी घेऊ ना घेऊ, त्यासाठी एकदाच घे, चांगलं घे. आणि कोणाला यायचं असेल तर एकदा इकडे येऊन व्हिजिट करून जा.
विजिट तुम्ही केलात तरी पण तो तुम्हाला ट्राय करायला देईल. आणि मेन म्हणजे डिस्काउंट पण देईल. मला कधीपासून 2 महिने झाले घ्यायचं होतं, पण आता ते फायनल झालं, घेतलं मी. आता बघू, आता राईड करू. आणि आता मी हायवेने नाही येत, मग ते म्युन्सिपाल्टी दाखवलं तिकडून मी लेफ्ट घेतला. हा जरा आतमधून आहे, विलेजमधून आहे रस्ता, पण शांत आहे, जास्त ट्रॅफिक नाही भेटणार. तर बस व्हिडिओ आता काय जास्त लांब नाही, एवढाच व्हिडिओ ठेवूया. मी पण जातो आता घरी. 6:45 वाजले, मला जायला 6:15 वाजतील. ट्रॅफिक मधून जातो आणि पुढे बोलतो. कन्फ्यूज झालो, कन्फ्यूज. तर चला, ह्या व्हिडिओसाठी एवढंच ठेवूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि काय सांगता येत नाही, नेक्स्ट ब्लॉग लॉंग टूरचा येतोय की शॉर्ट टूरचा येतोय. तो मध्येच कुठे जायचं झालं तर त्याचा पण ब्लॉग करीनच. तर चला, पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.